थँक्यू सो मच. जरा जोरदार टाळ्या शिवशाहीसाठी. धन्यवाद. वळूया आपण पुढच्या गोविंदा पथकाच्या दिशेने. पुन्हा एकदा आपल्या मॅच रेफरीज, आपल्या हेड रेफरीज आणि कुणालच्या दिशेने वळूया. ठाण्याचा राजा गोविंदा पथक. आता हा संघ मैदानामध्ये येईल. प्रो गोविंदा सीझन 3 पॉवर्ड बाय रॅपिडो. क्वालिफिकेशन राऊंड तुम्ही पाहताय. ठाण्याचा राजा 5 पाखाडी रहिवासी संघ अशा नावाने 1996 मध्ये या गोविंदा पथकाची सुरुवात झाली. स्वर्गीय तुकाराम बाळू वाडकर यांच्या प्रेरणेतून हे मंडळ स्थापन झालं. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी प्रतापजी सरनाईक यांच्या समतानगर येथील दहीहंडीला 7 थर लावण्याचा मान या मंडळाने पटकावला. धर्मवीर दिघे साहेबांच्या दहीहंडीला 1996 साली 7 थरांची सलामी दिघे साहेबांनीच खऱ्या अर्थाने या गोविंदा पथकाला ठाण्याचा राजा ही उपाधी दिली. मुंबईतील गोविंदांची मक्तेदारी मोडीत काढत ठाणेकरांसाठी स्वतंत्र हंडीची सुरुवात त्यावेळेला झाली. सेंटरला या. कॅप्टन सेंटरला या. आणि आता कॅप्टन सेंटरला आलेले आहेत आणि त्यांच्याशी आता वार्तालाप केली जाईल. डेव्हिड फर्नांडिस जे आमचे हेड रेफरी तिथे आहेत. या लीगचे नियम संपवले जातात. 1 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. शेवटचे 10 सेकंद फ्रीजिंग टाइम असतो, त्यावेळेला हालचाल होता कामा नये. टाइमचं महत्व आहे. FOP च्या बाहेर जर कोणताही खेळाडू तुमचा गेला तर त्याच्यासाठी देखील पेनल्टी आहे. ही सगळी माहिती दिली जाते ठाण्याचा राजा गोविंदा पथकाला. 1996 सालीच या गोविंदा पथकाने प्रतापजी सरनाईक साहेबांच्या समतानगर येथील दहीहंडीत 7 थर लावण्याचा तो पराक्रम केला होता. 1996 ला 7 थरांची सलामी ज्यावेळेला धर्मवीर दिघे साहेबांच्या दहीहंडीला या गोविंदा पथकाने दिली, त्यावेळेला ठाण्याचे राजे ही उपाधी दिघे साहेबांनीच या गोविंदा पथकाला दिली. आणि आज ती कामगिरी आणि त्या कामगिरीचा कळस उंचीवर घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला करून दाखवायचा आहे. गोविंदा पथकाने 2010 साली पहिले 8 थर लावलेले होते. 24 साली एकाच वर्षी 9 वेळा 8 थर यशस्वीरित्या उतरवण्याचा पराक्रम या गोविंदा पथकाने केलाय. 2025 ला येणाऱ्या गोपाल काळा उत्सवामध्ये 9 थर रचण्याचा मानस या गोविंदा पथकाचा आहे. मग काय ती पूर्ण तयारी झाली आणि आता होईल एक विसल. T-minus 50 seconds. T-minus 40 seconds. T-minus 30 seconds. T-minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. वेगाने हे मानवी मनोरे रचले जातात. पहिला थर पूर्ण झालाय, दुसरा थर आणि दुसऱ्या थरावर लगेचच तिसरा थर. शिडी प्रमुखांची भूमिका याच्यासाठी तर महत्वाची असते. सचिन गोडांबे, किरण सावंत, रुपेश महाडिक आणि जितू माने यांच्या प्रत्येकाच्या खांद्यावर भार देत एक एक गोविंदा वर चढतोय. आणि त्यातल्या त्यात प्रशिक्षक म्हणून कोमल दशरथ देशमुख यांची भूमिका महत्वाची आहे. वर सगळ्यात टॉप वर श्रेयश किरण कदम पाहायला मिळतोय. मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजय वटकर आणि ओमकार भोईर.
3 एके उचलणार आहे. अजय वटकरचं बॅलन्स महत्वाचं आहे. ओमकारच्या खांद्यावर तो आता उभा राहील आणि मग श्रेयस किरण कदम ती सलामी देईल. हार्नेसचा वापर 14 वर्षावरील हा गोविंदा श्रेयस किरण कदम आणि ही चांगली सलामी. ठाण्याचा राजा आहे हे गोविंदा पथक. धर्मवीर दिगे साहेबांच्या दहीहंडीमध्ये त्यांनी 7 थराची सलामी दिलेली आहे आणि तेव्हापासून 1996 पासून या गोविंदा पथकाला ठाण्याचे राजे ही उपाधी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळी ओळख निर्माण केली या गोविंदा पथकाने. 2010 साली देखील 8 थर लावले होते. 2024 ला 9 वेळा त्यांनी 8 थर यशस्वीरित्या उतरवलेले आहेत आणि आज या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये प्रो गोविंदा लीग 2025 सीझन 3 पावर्ड बाय रॅपिडो मध्ये रॅपिड कामगिरी सध्या तरी या टीमने केलेली पाहायला मिळते. ठाण्याचा राजा गोविंदा पथक. आता तो जल्लोष मॅट वर होईल. आमचे सर्वच रेफरीज विवेक नागती, सचिन खेतले, बाळा मडवी, संकेत आगरे, संदीप कानेकर, विनायक बांदेकर, श्रेयस चव्हाण, चंदन माने, कुणाल मोर्ले आणि त्याचबरोबर आमचे आता हेड रेफरी अभिषेक सुर्वे च्या बरोबरीने आता तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. फायनल रिझल्ट ती चर्चा जजेस देखील करतायत. वेळ काय आणि आता परत एक वेळा जाऊया हेड रेफरी अभिषेक सुर्वे आणि डेव्हिड फर्नांडिस यांच्याकडे. ठाण्याचा राजा गोविंदा पथक 10 क्रगाट विथ 1 पेनल्टी क्रॉसिंग FOP. काही टेन्शन घेण्यासारखं भाग नाही आहे. लक्षात घ्या, तुम्ही सक्सेसफुली हा मानवी मनोरा रचलेला आहे. फील्ड ऑफ प्ले म्हणजे जी चौकट आपल्याला आखून दिलेली आहे त्यात एक खेळाडू त्याच्या बाहेर दिसला, पण काही हरकत नाही. ही पेनल्टी नक्कीच तुम्हाला जास्त दगा देऊ नये हीच ईश्वराकडे प्रार्थना करूया. पण तुम्ही खूप छान रीतीने हे थर रचले त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. जरा टाळ्या स्वतःसाठी वाजवूया आपण जरा. खूप छान अशी कामगिरी आपण बजावलेली आहे. आता मात्र मी जिथे उभा आहे तिथे आपल्या महिलांची सुद्धा मुलींची सुद्धा फळी आहे जी प्रो गोविंदामध्ये कामगिरी बजावते. मी त्यांना इथे येण्याची विनंती करणार आहे. जे आपले लेडीज आहेत, ज्या मुली आहेत, ज्या आपल्या कामगिरी बजावतात या प्रोमध्ये. कारण पहिलं हे पर्व आहे ज्यामध्ये मुलींचाही समावेश टेक्निकल टीममध्ये आणि रेफरीजच्या टीममध्ये बघायला मिळतोय. मी त्यांना रिक्वेस्ट करेन की आपण 2 मिनिटासाठी इथे यावं. नक्कीच आपल्या मनातल्या भावना काय आहेत ते जाणून घ्यायला आवडणार आहे. कारण पुरुषांचा हा खेळ